नमस्कार मंडळी, कशा आहात तुम्ही? छान मजेत. मी पण छान मजेत. आणि पूर्ण माझ्या यूट्यूब फॅमिलीला, माझ्या पूर्ण भारतवासीय बंधू आणि भगिनींना सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. आणि चला, मी आज नेणार आहे तुम्हाला आपल्या बालपणात. तर 80चं दशक, जेव्हा आपण बालपणी शाळेत जायचो, प्राथमिक शाळेत. तर बालवाडी त्यावेळेला नव्हती, पहिल्या वर्गापासूनच असायची. तर 6-7 वर्षाची मुलं, पहिला वर्ग, दुसरा वर्ग, प्राथमिक शाळेतले. तर खूप छान मजा आणि खूप दिवसाची वाट बघायचो. आणि शाळेला आदल्या दिवशी सुट्टी असायची, कारण त्यावेळेला खूप मुलांजवळ कपडे नसायचे. एक किंवा दोन ड्रेस असायचा, तर तो धुण्यासाठी मग सगळ्यांच्या आया छान असे कपडे धुवून द्यायच्या. आणि आमच्या वेळेस आहे ना, मुलांना खाकी रंगाची चड्डी, हाफ पॅन्ट आणि पांढरा शर्ट असायचा, आणि मुलींना निळा फ्रॉक आणि पांढरा मनीला असायचा. तर आमची आई काय करायची माहिती का, छान अशा लांब लांब, खूप मुलींचे त्या काळी लांब केस असायचे, खूप असे कमरेपर्यंत. तर छान अशा पक्क्या वेण्या घालायची आणि 2 रिबीन लावून छान असे फुलं पाडून द्यायची मस्तपैकी. आणि सकाळी सकाळी आंघोळ घालून, गंध पावडर लावून आणि तयार करून द्यायची. आणि मुली आदल्या दिवशी दुकानात जाऊन अशी एवढी एवढी मेहंदी आणायची, भिजवायची, ती हातावर मस्त मेहंदी काढायची काडीनं. त्यावेळेला मेहंदीचे कोण वगैरे नव्हते, काडीनं काढायच्या. आणि छान असे दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळी शाळेत जायची मुलं मुली. आणि सॉक्स बूट नव्हते, चप्पल असायची. तर शाळेत गेले की पहिले राष्ट्रगीत, पहिले साफसफाई, नंतर राष्ट्रगीत, नंतर मग प्रतिज्ञा, आणि त्याच्यानंतर मुलांना प्रभात फेरीसाठी घेऊन जायचे. तर 2-2च्या लाईन करायचे आणि सगळ्या घोषणा देत चालायचं, भारत माता की जय, वंदे मातरम, आणि जे महापुरुष आहेत त्यांच्या नावाचा जयघोष व्हायचा. आणि अशा प्रकारे पूर्ण गावात प्रभात फेरी निघायची आणि खूप खूप मजा यायची. म्हणजे आत्ताच्या मुलांना कळणार नाही ते कदाचित. खूप मजा यायची. आणि मग शाळेत यायचं, आणि नंतर भाषणं वगैरे व्हायचे. त्यावेळेला एवढे भाषणं कोणी करत नव्हतं, 2-3च भाषणं असायचे. आणि स्पर्धा असायची भाषणाची, रांगोळीची, आणि डान्स खूप कमी असायचे, तेही देशभक्तीपर गीत असेल तरच डान्स व्हायचे. आणि त्याच्यानंतर मग आम्हाला बक्षीस भेटायचं. काय ते, एखादा समजा पेन, पेन्सिल, वही, हेच असायचं बक्षिसातलं रूपांतर. आणि गेम पण व्हायचे. आणि त्याच्यानंतर मग भेटायचं आम्हाला पांढऱ्या आसमानताऱ्याच्या गोळ्या आणि संत्री गोळ्या. तर 3 किंवा 4 भेटायच्या. तर इतका आनंद व्हायचा मुलांना 3-4 गोळ्यांसाठी. सकाळपासून बसायचे, गोळ्या भेटल्या की खूप आनंदी व्हायचे आणि घरी यायचे. अशा पद्धतीत आमचा बालपणीचा प्रजासत्ताक दिन साजरा व्हायचा. तुमचा कसा व्हायचा ते नक्की सांगा. माझ्या सांगण्याने तुमच्या जर काही जुन्या आठवणी ताज्या झाल्या असतील तर ते नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि तुमचा कसा व्हायचा तेही सांगा. आणि आवडल्या तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. आणि असेच नवनवीन व्हिडिओ, माहिती, जुन्या आठवणी, तुम्हाला काय काय ऐकायला बघायला आवडेल ते नक्की सांगा. आणि असेच सपोर्ट करा. धन्यवाद.